शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून काँग्रेसला विलीनीकरणाचा प्रस्ताव गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। काँग्रेसमध्ये विलीन होण्यासाठी राष्ट्रवादीकडून काँग्रेसला प्रस्ताव पाठवण्यात आल्याचं कळतंय। दरम्यान पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासह सुप्रिया सुळे यांनीही विलीनीकरणाच्या चर्चा फेटाळल्यात। राज्यातील पवारांच्या राष्ट्रवादीच्या एका मोठ्या नेत्यानं काँग्रेसच्या मोठ्या नेत्याकडे प्रस्ताव दिला। पवारांची राष्ट्रवादी संपूर्ण पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्यास तयार आहे। दोन्ही पक्षांची विचारधारा एकच असल्यानं दोन्ही पक्षांनी पुढे एकत्र जावं यासाठी प्रस्ताव आहे। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पक्षाला म्हणावी तेवढी उभारी घेता आली नसल्याचं म्हणणं आहे। दुसरीकडे मतं जाण्याऐवजी काँग्रेस सोबत राहण्यासाठी हा प्रस्ताव देण्यात आला असं सूत्रांचं म्हणणं आहे। मी इतकंच म्हणालो, जर असं होणार असेल तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यात पुढाकार घेतला पाहिजे। ते महत्त्वाचे नेते आहेत, त्यांची विचारधारा ही जन्मतःच काँग्रेसपासून आहे। त्यांनी या सगळ्यासाठी पुढाकार घेऊन एक मजबूत राष्ट्रीय काँग्रेस पक्ष पुन्हा नव्यानं उभा केला तर आमच्यासारखे जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांनाही बळ मिळेल। आधी सांगितलं, ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने काँग्रेस पक्षामध्ये आपला पक्ष विलीन करावा, शरद पवार साहेबांनी आपला पक्ष विलीन करावा। जर वेगवेगळे पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन करायचे असतील तर मग संजय राऊत उभाटा गटाचं विसर्जन हे काँग्रेसमध्ये करणार आहेत का? राऊत साहेबांचं मत ते रोज अतिशय परखडपणे आणि देशाच्या हितासाठी मांडत असतात आणि अर्थातच एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे। आणि संजय राऊत साहेब माझ्यासाठी एक मोठे भाऊ आहेत, त्याच्यामुळे त्यांनी जे काही सूचना दिल्या आहेत त्याची नोंद आम्ही प्रत्येक जे सूचना करतात त्याची आम्ही नोंद घेतो। नाही, आता हे 2 दिवस झाले सोनिया गांधींनी ममता बॅनर्जीला काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा सल्ला दिला आहे आणि ते अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष त्यांना करणार अशी बातमी आम्ही वाचली आणि आमचे पवार साहेबांचा पक्ष हाही काँग्रेसमध्ये विलीन करण्याबद्दल ही बातमी आम्ही वाचलेली आहे आणि मला वाटते सुप्रियाताईंनी सुद्धा होकार त्याला दिलेला आहे। राष्ट्रवादीचं पवारसाहेबांचा प्रस्ताव ऑलरेडी त्यांनी पहिलेही दिलेला होता आणि काही कारणाने तो उशीर झालेला होता। ही जी काही परिस्थिती आहे त्याचा पवारसाहेबांनी सुद्धा सुप्रियाताईंनी सुद्धा त्याच्यावरचा उल्लेख केलेला आपल्याला। तर ह्या प्रक्रिया सुरू आहे आणि सगळ्यांना वाटतं की आता एकत्रित आलो पाहिजे, मताचं विभाजन थांबवलं पाहिजे आणि त्याचीच प्रक्रिया आहे की तृणमूल काँग्रेस असेल, पवारसाहेब असतील, हे सगळेजण आता काँग्रेसच्याच सोबत यायचा आणि विलीनीकरण करायचं असं एक मानसिकता आणि त्या पद्धतीचा भाव आता आपल्याला पाहायला मिळतो आहे। शुभेच्छा आहेत त्यांना, चांगलं आहे। राहुल गांधी आणि शरद पवार साहेबांची टीम मिळून चांगलं काम करतील, त्यांना शुभेच्छा आहेत। सक्षम विरोधी पक्ष इथं राहिला पाहिजे राज्यामध्ये, आता काही शिल्लकच राहिलेलं नाही। तुम्ही ठेवत नाही ना, सगळ्यांनी वेगवेगळं होऊन पाहिलं, एकत्र होऊन पाहिलं, पण कुठे काय तुम्ही ठेवत नाही विरोधी पक्ष। अरे परवाच उद्धवजींनी विचारलं त्यांना त्यांच्या बैठकीमध्ये दिलेला की आपला चेहरा कोण, तर अजून पण भानगडी सुरू झाल्या। पंतप्रधान पदाचा पुढचा चेहरा कोण विचारलं तर ते सुद्धा ते सांगू शकत नाही, सांगू शकणारही नाही, नाहीतर ते सगळे अजून परत वेगवेगळे होतील। त्यामुळे राज्यात असेल काय, देशात असेल काय, सगळे 12 वाजलेले विरोधी पक्षाचे आपण बघतात।